नमस्कार मंडळी. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दुसऱ्यांना मदत करणे, गरजवंताच्या पाठीशी उभे राहणे हे मानवतेचे सर्वात मोठे आणि पवित्र कर्तव्य मानले गेले आहे. असे म्हणतात की दुसऱ्याचे अश्रू पुसण्यातच खऱ्या आयुष्याचे सार्थक असते. परंतु आजच्या जगात भावनांच्या आहारी जाऊन प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवणं धोक्याचं ठरू शकते. प्रत्येक व्यक्ती तुमची मदत स्वीकारण्यास पात्र असतेच असं नाही. चाणक्य नीती आणि संतांच्या विचारानुसार जर आपण चुकीच्या हेतूने जगणाऱ्या किंवा कपटी माणसांना मदत केली तर ती मदत आपल्यावरच उलटण्याची शक्यता असते. आपण ज्याला संकटमुक्त करतो तोच पुढे जाऊन आपल्यासाठी नवीन संकटे उभे करू शकतो. थोडक्यात सांगायचे तर एखाद्याला शहाणपणाचा सल्ला देणे किंवा मदत करणे तेव्हाच योग्य ठरते जेव्हा समोरची व्यक्ती त्याची किंमत जाणते. मूर्ख आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांना दिलेली मदत ही वाया जाते आणि शेवटी आपल्या वाट्याला फक्त मानसिक त्रास आणि पश्चाताप येतो. म्हणूनच आयुष्यात जर सुखी आणि शांत राहायचं असेल तर खालील 6 प्रकारच्या लोकांपासून नेहमी 4 हात दूर राहा आणि त्यांना मदत करणे टाळा. नंबर 1. दुष्ट स्वभावाची व्यक्ती. दुष्ट किंवा कपटी स्वभावाच्या माणसाला मदत करणे म्हणजे स्वतःहून संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे. अशा लोकांच्या मनात नेहमी इतरांबद्दल मत्सर, द्वेष आणि स्वार्थ भरलेला असतो. तुम्ही त्यांच्यासाठी कितीही मोठे बलिदान दिले किंवा त्यांना कठीण प्रसंगात साथ दिली तरी ते आपला मूळचा वाईट स्वभाव कधीच बदलत नाहीत. ज्याप्रमाणे विषारी सापाला कितीही प्रेमाने दूध पाजले तरी त्याचा डंख मारण्याचा आणि विष ओकण्याचा स्वभाव बदलत नाही, अगदी तसेच दुष्ट लोकांचे असते. तुमची मदत घेऊन ते स्वतःचे काम तर साधून घेतील, पण वेळ आल्यावरती तुमच्या पाठीत खंजीर उपसायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. उलट तुमच्या मदतीमुळे शक्तिशाली बनून ते तुमचे जास्त नुकसान करू शकतात. म्हणूनच अशा कृतज्ञ आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांपासून नेहमी दूर राहावे आणि त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करणे टाळावे, यातच आपले भले असते. नंबर 2. लालची आणि कृतज्ञ व्यक्ती. जगामध्ये काही लोक असे असतात ज्यांचे प्रेम, आदर आणि नाते फक्त तुमच्या संपत्तीवर अवलंबून असते. जोपर्यंत त्यांना तुमच्याकडून काहीतरी मिळवायचे असते किंवा स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो तोपर्यंत तो तुमच्याशी गोड बोलतील, तुमच्या गुणांचे कौतुक करतील आणि जगात तुमच्यासारखा चांगला माणूस कोणीच नाही असे दाखवतील. परंतु एकदा का त्यांचे काम फत्ते झाले की ते सरळ तोंड फिरवतात. संकट काळात तर दूरच, पण साध्या प्रसंगातही ते तुम्हाला ओळख दाखवायला तयार होत नाहीत. अशा लोकांना केलेल्या उपकाराची अजिबात किंमत नसते. म्हणूनच अशा लोभी आणि कृतज्ञ माणसांना मदत करणे म्हणजेच संत पाण्यात दगड टाकण्यासारखं आहे, ज्यातून फक्त चिखल उडतो आणि आपलेच कपडे खराब होतात. अशा स्वार्थी लोकांसाठी आपला वेळ आणि पैसा आणि भावना वाया घालू नका. नंबर 3. नेहमी तक्रार करणारे लोक. काही लोकांना आयुष्यात प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त त्रुटी आणि अडचणी शोधायची सवय असते. देवाने त्यांना कितीही सुखी ठेवले किंवा इतरांपेक्षा चांगली परिस्थिती दिली तरी त्यांचे रडगाणे आणि कुरबुर कधीच थांबत नाही. माझं नशीबच फुटकं आहे, माझ्यासोबतच देव नेहमी वाईट करतो असे म्हणून ते सतत स्वतःबद्दल सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा नकारात्मक विचारसरणीच्या लोकांना तुम्ही कितीही मानसिक किंवा आर्थिक मदत केली तरी ते कधीही समाधानी होत नाहीत. उलट त्यांच्या सततच्या तक्रारीमुळे ते आजूबाजूला इतकी नकारात्मक ऊर्जा पसरवतात की तुमच्या मनातील उत्साह आणि सकारात्मकता देखील संपून जाते. ते स्वतः तर कधी पुढे जात नाहीतच, पण तुम्हालाही मानसिक दृष्ट्या थकवून टाकतात. अशा जळवांसारख्या प्रवृत्तीपासून दूर राहणे आणि त्यांना मदतीचा हात न देणे हेच आपल्या मानसिक शांततेसाठी उत्तम ठरते. नंबर 4. व्यसनाआहारी गेलेली लोक. व्यसन ही माणसाची विचार करण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट करते. जेव्हा एखादी व्यक्ती दारू, ड्रग्ज किंवा जुगार यासारख्या गंभीर व्यसनांच्या आहारी जाते तेव्हा तिची पहिली प्राथमिकता फक्त आणि फक्त ते व्यसन पूर्ण करणे हीच असते. अशा व्यक्तीला जर तुम्ही आर्थिक मदत केली तर ते पैसे ते घर चालवण्यासाठी किंवा स्वतःला सुधरवण्यासाठी वापरत नाहीत, तर आपली नशा भागवण्यासाठी वापरतात. त्यामुळे तुमची मदत त्यांना संकटातून बाहेर काढण्याऐवजी त्यांच्या विनाशाचा मार्ग अधिक सोपा करते. एक प्रकारे आपणच त्यांना आणखीन दलदलीत ढकलण्याचे पाप करतो. व्यसनी माणसाला पैशाची मदत करणे म्हणजे जळत्या आगीत तेल टाकण्यासारखं आहे. अशा लोकांना जर मदत करायचीच असेल तर ती पैशाच्या स्वरूपात न करता त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात नेण्यासाठी किंवा योग्य उपचारांसाठी करावी.
थेट आर्थिक मदत करणे नेहमीच टाळावे. नंबर 5. मूर्ख व्यक्ती. मूर्ख माणसाला समजवणे किंवा त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करणे म्हणजे स्वतःचा अमूल्य वेळ आणि शक्ती वाया घालवणे होय. मूर्ख व्यक्तीकडे योग्य आणि अयोग्य यातील फरक समजून घेण्याची बुद्धी नसते. अशा लोकांना तुम्ही कितीही चांगला सल्ला दिला किंवा त्यांची मदत करायचा प्रयत्न केला तरी त्यांना त्याचे महत्त्व कळत नाही. अनेकदा असं होतं की त्यांना चांगल्या हेतूने मदत करायला जातो, पण ते आपल्या अज्ञानामुळे आणि चुकीच्या निर्णयामुळे तुमचेच मोठे नुकसान करून बसतात. म्हणतात ना, मूर्ख मित्रापेक्षा शहाणा शत्रू परवडला. कारण मूर्ख माणूस कधी आणि काय करेल याचा नेम नसतो. तो स्वतः तर बुडतोच, पण सोबत मदत करणाऱ्यालाही घेऊन बुडतो. म्हणून अशा व्यक्तींना सुधारण्याचा किंवा मदत करण्याचा अट्टहास न करता त्यांच्यापासून सन्मानपूर्वक दूर राहणे हाच सर्वात मोठा शहाणपणा ठरतो. नंबर 6. स्वतःचा आत्मसन्मान विकलेली आणि आळशी व्यक्ती. जी व्यक्ती शरीराने धडधाकट आणि सक्षम असूनही कष्ट करायची तयारी नसते, ती केवळ आळसामुळे स्वतःचा आत्मसन्मान गमावून बसते. अशा लोकांची स्वतःच्या कष्टाने पुढे जाण्याची किंवा स्वाभिमानांनी जगण्याची अजिबात इच्छा नसते. ते नेहमी परावलंबी राहून म्हणजेच दुसऱ्याच्या जीवावर किंवा त्यांच्या तुकड्यांवर जगण्याचा शॉर्टकट शोधत असतात. अशा आळशी आणि कामचोर लोकांना वारंवार मदत करणे म्हणजे त्यांच्या चुकीच्या सवयींना आणि आळसाला खतपाणी घालण्यासारखं आहे. तुमची मदत त्यांना संकटातून बाहेर काढत नाही, तर त्यांना अधिक सुस्त आणि हरामखोर बनवते. ते विचार करू लागतात की कष्ट न करता जर सगळं मिळत आहे तर काम कशाला करायचे. यामुळे ते कधीच स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाहीत आणि आयुष्यभर दुसऱ्यांवर ओझे बनून राहतात. म्हणूनच अशा आळशी प्रवृत्तीला मदत करणे पूर्णपणे बंद केले पाहिजे. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर मदत नेहमी पात्र म्हणजेच खऱ्या गरजवंतालाच करावी. एखाद्या भुकेल्या किंवा असहाय्य माणसाला अन्न देणे हे नक्कीच पुण्याचे काम असते, परंतु एका चांगल्या धडधाकट आणि आळशी माणसाला बसून खाऊ घालणे हे पापासारखे असते. कारण यामुळे आपण त्यांच्यातील आळस आणखी वाढवत असतो. म्हणून तुमची दया, तुमचा मौल्यवान वेळ आणि कष्टाचा पैसा अशाच ठिकाणी खर्च करा जेथे त्याचा आदर होईल. चुकीच्या ठिकाणी केलेली मदत शेवटी केवळ पश्चाताप आणि मानसिक त्रास देते. त्यामुळे शहाणपणाने योग्य माणसाला मदत करणे हाच खरा धर्म आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.